आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सकाळी 9 वाजेपासून 5 मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचा आढावा मांडला आणि धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना आणि प्रकल्प राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रातील विकास कामांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांचीही उपस्थिती होती. याशिवाय आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे आणि आमदार मंजुळा गावित उपस्थित होते. महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांचीही उपस्थिती होती. सभापती लताबाई पोद्दार यांच्यासह विविध पदाधिकारी सोहळ्याला उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे उपस्थित होते. माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले. स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस दलातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कर्तव्य बजावताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. यामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. ध्वजारोहणाच्या वेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संदेश देण्यात आला. धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. विविध विकास कामांना गती देण्याबरोबरच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे सांगण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय सोहळा असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष रंगत आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आले. धुळे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प आणि राष्ट्रप्रेमाची भावना या सोहळ्यातून अधोरेखित झाली. अशा उत्साहपूर्ण वातावरणात धुळे जिल्ह्यातील मुख्य शासकीय स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला. प्रतिनिधी अजिम शेख सह स्वराज्य न्यूज धुळे. बळीराजा हा आपल्या राज्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली.